हाय फ्रेंड्स, मी स्वाती वेमुल। आज मी तुम्हाला एका अनोख्या कॅफेची सफर करून देणार आहे। नवी मुंबईतल्या वाशी इथलं हे आहे थर्ड आय कॅफे आणि या कॅफेचं एक खास वैशिष्ट्य आहे। चला तर मग पाहूया नेमकं हे काय आहे। तर थर्ड आय कॅफेच्या ज्या स्पेशालिटीबद्दल बोलत होते ती स्पेशालिटी हीच आहे। या कॅफेमध्ये तृतीयपंथीय काम करतात। खरं तर घरात बाळ जन्माला आलं, नवीन व्यवसाय सुरू केला, एखादं लग्न समारंभ असलं तरच आपल्याला तृतीयपंथीयांची आठवण येते। मात्र हे तृतीयपंथीच समाजाचा एक भाग आहेत हेच आपण विसरून जातो आणि याचीच जाणीव या कॅफेचे मालक करून देतात निमेश शेट्टी। इथे काम करायच्या आधी मी NGOमध्ये कामाला होती। NGOमध्ये कामाला होती, तिथे आमच्यासारख्यांवरच ती संस्था काम करते। आणि हा निमेश सरांनी जो काय थर्ड आय कॅफे उघडला आहे या कामाबद्दल, ह्या हॉटेलबद्दल मला आमच्या NGOमधूनच कळालं की इथे असं थर्ड जेंडरसाठी काम आलेत। तर त्या कामामध्ये मला पुढाकार घ्यावा, मला सरांनी असं सांगितलं की तू तिथे जाऊन इंटरव्ह्यू दे, तुझ्या कामाचं काहीतरी होईल म्हणून। मग त्या निमित्ताने मी इथे आली आणि आल्याच्या नंतर इथे खूप चेंज वाटतं लाईफमध्ये की ट्रान्सजेंडरला समाज जो काय वेगळ्या नजरेने पहिला बघत होता आणि इथे आता कामाला आल्याच्यानंतर जे काही नजरेने बघतोय तर खूप फरक जाणवतोय मला। इथं तृतीयपंथांना हेच सांगेन की आता थर्ड जेंडरसाठी समाजाने समाज आपल्याला जवळ करतोय तर आपणही त्या समाजाच्या बोलण्यात चाललं पाहिजे। समाज आपल्यासाठी जर काही कामं काढतोय तर ती कामं आपण केली पाहिजे। ये बदलाव काफ़ी अच्छा है और ये होना चाहिए बिकॉज़ हमने उनको रोड पर ट्रेन में सफ़र करते देखा है और ये चेंज काफ़ी बेटर है। हमने ये शुरुआत की इस सोच के कि हमें इस कम्युनिटी के लिए कुछ करना है। 2013 में जब मैंने कम्युनिटी के बारे में जानने की कोशिश की और कम्युनिटी के बारे में समझा कि क्या होता है इनके साथ रहना और क्या है इनकी दिक्कत है समाज के प्रति, तब हमें समझा कि ये इनकी बेसिक नीड्स है, बेसिक इश्यूज़ है समाज के तरफ और समाज की एक बेसिक अंडरस्टैंडिंग है इनके तरफ। तो तब हमें समझ में आया कि इनके लिए कुछ ऐसा करना होगा जहाँ पे ये कॉन्स्टेंटली लोगों से मिल पाए और लोग इनको जान पाए। आप जितना इनको जानोगे उतना चीज़ें सरल होती जाएगी और इसीलिए धीरे धीरे हमें समझ में आया कि एक रेस्टोरेंट जहाँ पे लोग रोज़ आए, नए लोग रोज़ आए और नए लोग इन्हें रोज़ देखे और सराहना करें इस चीज़ की, उस चीज़ की ज़रूरत थी और इसीलिए थर्ड आय कैफ़े का हमने शुरुआत की। इज़्ज़त आपको कमानी होगी, आपको ऐसी भीख में इज़्ज़त नहीं मिलेगी। तो आपको अगर इज़्ज़त चाहिए तो आपको ऐसे ही कोई काम करना होगा जहाँ पे लोग आपकी तारीफ़ करें और लोग रुके हुए हैं कि आप कुछ करें ताकि आपको अप्रिसिएशन मिला जाए। बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड, म्हणजे तुम्हाला जो बदल पाहायचा आहे त्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागणार, हीच शिकवण हा कॅफे देतोय। तृतीयपंथीयांना आदराने वागवलं जावं, त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहावं, हाच संदेश या कॅफेमधनं मिळतोय। तर तृतीयपंथी म्हणून आमची पारख करू नका, आमच्या कामावरून आणि मेहनतीवरून आमची पारख करा, हेच इथे काम करणारे माही आणि जोया सांगतात। तर तुम्ही सुद्धा आता त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल ना?